नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनरसे या सदरात आपण पाहत आहोत यशाच्या पायऱ्या. मंडळी, काल आपण आत्मविश्वास कसा असावा हे पाहिलं. मंडळी, यशाच्या या राजमार्गावरची पुढची पायरी म्हणजे तुलना न करण्याचा निश्चय. कोणाशीही आपण आपल्या कुठल्याही गोष्टींची तुलना करू नये. सामान्य मनुष्य नकळतपणे स्वतःची तुलना मित्रांबरोबर, शत्रूंबरोबर, शेजाऱ्यांबरोबर किंवा समाजातल्या कोणत्या तरी व्यक्तीबरोबर करत असतो. याचं माझ्यापेक्षा बरं चाललं आहे किंवा याचं किती वाईट चाललं आहे यापेक्षा माझं बरं आहे बुवा. आणि या अशा प्रत्येक विषमतेच्या विचारांमुळे आपली ऊर्जा निष्कारण खर्ची पडत असते. मंडळी, प्रत्येकाबरोबर ज्याचं त्याचं प्रारब्ध, कर्म, पुरुषार्थ आणि भाग्य असतं आणि त्यानुसार त्याची जीवनातील मार्गक्रमणा सुरू असते. मंडळी, स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणं जितकं गैर आहे तितकंच स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्तींची तुलना इतरांबरोबर करणं हे सुद्धा गैर आहे. मंडळी, वाक्य नीट ऐकलंत ना? कारण जसं आपल्याला दृश्य दिसतं तसं वास्तव असेलच याची खात्री नसते. त्यामुळे उगीच व्यक्तींची तुलना करून शक्तिव्यय आणि आत्मविश्वासाचं हनन करून घेऊन आपण हे चूक करतो. अशी चूक करू नये. आत्मशक्ती आणि फुकट घालवण्यापेक्षा ती ध्येयपूर्तीच्या विचारांकडे वळवलं तर अधिक हितकारक असतं. मंडळी, याच्यामध्ये अजून एक पायरी येते, ती म्हणजे प्रामाणिक आत्मशोधन. ही यशाची चौथी पायरी म्हणायला हरकत नाही. अध्यात्मातील किंवा व्यवहारातील प्रत्येक संकल्प पार पाडण्यासाठी आपण काय आणि कसे प्रयत्न केले आहेत याचा प्रामाणिक शोध प्रत्येकाने वेळोवेळी घेतला पाहिजे. महाभारतात एक गोष्ट आहे बघा. धर्मराजाला त्याच्या गुरूंनी क्रोधावर विजय मिळवण्याचा मूलमंत्र दिला आणि त्यानंतर अनेक वेळा विचारणा करूनही धर्मराजा त्या मित्रांचा इप्सित परिणाम झाल्याची ग्वाही जेव्हा देईना, तेव्हा सर्वांदेखत गुरूंनी धर्मराजाच्या श्रीमुखात लगावली. या घटनेने स्तब्ध झालेल्या सर्वांसमोर धर्मराजा शांतपणे म्हणाला, आता मी निश्चितपणे सांगू शकतो की मी क्रोधावर विजय मिळवलेला आहे. मंडळी, असं चोखपणे केलेलं आत्मशोधन ही अध्यात्मातल्या यशाची मोठीच गुरुकिल्ली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मंडळी, या टप्प्याटप्प्यांच्या पायऱ्या म्हणजेच यानंतर येणारी सर्वात महत्त्वाची आणि श्रेष्ठ पायरी म्हणजे अत्युच्च लक्ष्यापर्यंत खेदविरहित वाटचाल. पुन्हा एकदा ऐकवते, अत्युच्च लक्ष्यापर्यंत खेदविरहित वाटचाल ही या श्रेष्ठ महत्त्वाची पायरी आहे. सर्वस्व देऊ पाहणाऱ्या ईश्वराकडे सामान्य मनुष्य फाटकी झोळी घेऊन जातो आणि चुरमुरे मागतो. यासारखा दैव दुर्विलास असा कोणता असणार? जर आपलं लक्षच खुजं असेल, छोटं असेल, तर त्यापर्यंत पोहोचूनही आपल्याला जीवनातील उदात्तता, भव्यता कशी कळणार मंडळी? आणि म्हणून प्रत्येक मनुष्य विद्यार्थी दशेत उत्तम शिक्षणाची, तरुणपणे अनुरूप जोडीदाराची आणि नोकरीची, त्यानंतर निरोगी अपत्यप्राप्तीची आणि संस्कारिक स्थैर्याची इच्छा बाळगून त्या इच्छांचा आयुष्यभर पाठलाग करत असतो. मंडळी, अशा वेगवेगळ्या पद्धतीने या पायऱ्या एका पद्धतीने चढत्या क्रमाने आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळं आपल्याला कशासाठी करायचं आहे आणि या पायऱ्या टप्प्याटप्प्याने गेल्यावरती याचा परिणाम काय होतो बरं, पाहूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद मंडळी.